अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनपूर्वक स्वागत करते आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। रसिक हो, मागच्या सत्रात आपण काय ऐकत होतो? आपलं काय होतं टॉपिक? की जे ऋषी मुनी महर्षी आहेत ते त्यांच्या ध्यानमग्न अवस्थेत येणाऱ्या कळी काळाला पाहू शकत होते, म्हणजे घोर कलह क्लेशाचं युग। त्यावेळे मानवाची अवस्था, त्याच्याकडून जी दुष्कृत्ये वाईट कृत्य होणार, तर त्याच्यापासून बचाव होण्यासाठी या भावनेने, या उद्देशाने त्यांनी काही गोष्टी लिहिल्या की हे मानवा, तुला तो परमेश्वर बघत आहे, तो सर्वत्र आहे। या भावनेने आपण म्हणू जिथे आहे तिथे पाहू, तिथे तूच तू। असा तर तो सर्वव्यापी नाही आहे। जळी स्थळी काष्ठी पाषाणी परमेश्वराचं अस्तित्व नाही आहे, बरोबर ना? म्हणूनच काही झालं तर आपली नजर वरती जाते। आपण बोट पण वरती करतो, तो वरचा, वो ऊपर वाला सब देख रहा है असं म्हणतात ना। तो ब्रह्मांड नायक असं म्हणतो। साईबाबांनीही वरती हात दाखवलाय, सबका मालिक एक। त्याचं अस्तित्व, त्याचं स्थान सर्वात उच्च, ब्रह्म महतत्व, सूर्य चंद्र तारे याही पार पलीकडे। तेच तर समजून घ्यायचंय ना आपल्याला, की तो सर्वव्यापक नाही। ही गोष्ट आपण ऐकली, हेही आपण ऐकलं। त्यासाठी उदाहरण आपण ऐकलं ना, की लहान मुलगा, त्याला आई भीती घालते ना सारखा, तो बाहेर जाऊ नये म्हणून, त्याच्या सुरक्षिततेसाठी। पण तोच जेव्हा मोठा होतो थोडा, तर त्याला माहिती आहे ना आई उगाचच बोलत होती। त्यामागचा भाव त्याला त्यावेळेत नाही कळणार, पुढे जाऊन कळणार ना। मग तसंच आहे, ऋषी मुनी यांनी आपल्या दुष्कृत्यांपासून बचाव व्हावा या गोष्टीसाठी काही लिहून ठेवलं होतं शास्त्रामध्ये। यातून काय लक्षात आलं? लहान मुलाचं उदाहरण यासाठीच होतं की जेव्हा तो लहान होता त्याच्यामध्ये एवढी समज नव्हती, त्या गोष्टीला त्याने सत्य म्हणून स्वीकार केलं होतं, आणि तेच नंतर समजूतदार झाल्यावर ती गोष्ट त्याने अस्वीकार केली ना, की असं काही नसतं। तसंच ऋषीमुनींची गोष्ट मानवाने स्वीकार केली होती। आधीच्या काळाची गोष्ट आहे, 200-300 वर्षापूर्वी लोक घाबरायची ना। आज आहे का ती भीती? तेव्हा म्हणायचे तो वरचा बघत आहे, परमेश्वर सर्वत्र आहे, तो बघतो आहे असं म्हणायचे पूर्वी। आता तर त्या गोष्टी पण नाही राहिल्यात ना, कारण आज विज्ञानाचं युग आहे। मनुष्य प्रगत झालेला आहे ना, समजूतदार झालेला आहे। असा मानव आज जर कुठलं दुष्कृत्य करत असेल आणि कोणी आठवण करून दिली, अरे वरचा तो पाहत आहे, थोडी तरी भीती ठेव, तर काय म्हणणार? अरे मला मग मी कसं उदरनिर्वाह करू? मी संसारी आहे, संसार आहे माझा, मी नाही कामं करणार अशी तर मग माझं उदरनिर्वाह कसा होणार? पालन पोषण कसा करू मी? म्हणजे कोणत्याही मार्गाने कमवायचं आहे। कसला विचार नाही की हे कृत्य बरोबर आहे, हा मार्ग योग्य आहे। आज हा विचार केला जातो का? नाही। म्हणजे आज ती भीती नाही राहिली। म्हणजे तेच की पाप नाही करणार तर कसं मग पालन पोषण होणार? पाप नहीं करूंगा तो पेट कैसे पालूंगा असं म्हणतात। म्हणजे तीही भीती नाही राहिली आणि पाप वाढत गेलंय। आज समाजामध्ये कितीतरी वाईट कृत्ये, दुष्कृत्ये घडत आहेत। कोणाला कसलीही भीती नाही राहिली, ती भावना नाहीये, परमेश्वराबद्दल तितकी श्रद्धा आस्था नाहीये, फक्त परंपरांचं पालन केलं जातं।
बोटांवर मोजण्या इतकी लोक असतील, नाही म्हणत नाही, पण ते प्रमाण कमी झालं ना. जी भावना पूर्वी असायची, जो भक्तिभाव होता, ज्या परंपरा विधिवत होत होत्या, आज सगळं मॉडर्नायझेशन झालंच आहे ना. यावर जे ब्रह्मकुमारीच्या उषा दिदी आहेत त्या सांगतात की बरीच लोक त्याच्यावर वादविवाद करतात त्यांच्याशी, की तुम्हाला काय वाटतं, ईश्वर सर्वव्यापक नाही आहे, कणाकणात सर्वत्र नाही आहे का? मग त्यावर उषा दिदी म्हणतात, तुम्ही मानता? तर ते म्हणतात, हो मी मानतो. त्या सांगत आहेत की मग त्यांना मी असं विचारते, म्हणजेच तुम्ही पूर्ण आयुष्यभरात कधीही कुठलं दुष्कृत्य, वाईट कृत्य नाही केलेलं आहे? कारण जर परमेश्वर सर्वत्र आहे, त्याचं अस्तित्व सगळीकडे कणाकणात आहे, म्हणजे तुझ्यात माझ्यात, मग ज्या व्यक्तीमध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे, मग त्याचे गुण, त्याची शक्ती, मग अशी व्यक्ती वाईट कर्म करणारच नाही ना. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. तो परमेश्वर आहे ना, वाईट काम शक्यच नाही. मग त्याचं अस्तित्व जर प्रत्येक मनुष्य आत्म्यामध्ये आहे, तुझ्यामध्ये, माझ्यामध्ये असं म्हटलं, तर मग त्या व्यक्तीने, जो कोणी मानतो की हा परमेश्वर सर्व व्यापी आहे, त्याने कधीच कुठलं काम केलंच नसेल ना, असं वाईट काम, वाईट कृत्य. उषा दिदींचा सांगण्याचा भाव आहे की जे मानत आहेत की ईश्वर सर्व व्यापी आहे, म्हणजे तो बघत आहे, तर अशी व्यक्ती मग त्याच्याकडून कोणताही वाईट काम होणारच नाही ना, कारण ते मानतात की ईश्वर आहे आणि तो बघत आहे. मग ते कुठलंही वाईट कृत्य ईश्वराला समोर ठेवून करूच शकत नाही. ईश्वर साक्षी आहे ना, पाहत आहे ना तो. घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. टेढ़े तिरछे चलते हो, पल पल चाल बदलते हो. टेढ़े तिरछे चलते हो, पल पल चाल बदलते हो. पथ का दोष नहीं इसमें, पथ का दोष नहीं इसमें, खुद ही रोज फिसलते हो. टेढ़े तिरछे चलते हो, पल पल चाल बदलते हो. ठोकरें समझाती है, फिर भी कहाँ
अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला। ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। काय चाललं होतं ब्रेकपूर्वी? ईश्वर सर्व व्यापक आहे असं मानणारे लोक म्हणजे त्याला समोर असताना वाईट कर्म दुष्कर्म करू शकतात का? त्यावर उषा दीदी सांगत होत्या. त्यांना विचारल्यावर असं की तुमचं संपूर्ण आयुष्यभरात कधीच दुष्कृत्य नसेल झालं तर काय म्हणतात? असं होतं थोडी, पापकर्म तर होतच राहतात. मग असं आहे तर मग ते का मानतात की ईश्वर सर्वव्यापी आहे? मग तुम्ही मानता तर मग वाईट कृत्य नाही झाली पाहिजे. मग तुम्ही ते स्वीकार करा ना. तुम्ही ती गोष्ट म्हणता ना, विचारता, असं म्हणायचंय उषा दीदींना की तुम्ही मानता का ईश्वर सर्वव्यापक आहे? त्यावर त्यांनाच विचारलं ना तुमचं काय म्हणणं, तर हो आम्ही मानतो. मग तुम्ही मानता तर तो सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे त्याचं अस्तित्व. मग तो असताना वाईट कृत्य करू नका ना. मग स्वीकार केलंय ना तुम्ही ईश्वर आहे. म्हणजेच काय म्हणायचं आहे की तुम्हाला मानायचं नाहीये आणि तुम्ही पाप करतच चाललाय. मानता तर तुम्ही करणार नाही ना दुष्कृत्य. तुम्ही मानत नाही, पाप कर्म करत चाललेला आहे. मग हा जो अपप्रचार म्हणजे चुकीचा मेसेज जात आहे ना की ईश्वर सर्वत्र आहे. तुम्हाला भीतीच नाहीये कशाचीच. ईश्वर आहे तरी तुम्ही वाईट कृत्य करत आहात असाच अर्थ आहे ना. म्हणजे याचाच अर्थ भगवान ईश्वर तो ब्रह्मांड नायक परमात्मा सर्वव्यापी नाही आहे. त्याचं एक उच्च स्थान आहे. ऊंचे ते ऊंचा परमात्मा, सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान, सर्वोपरी. तो सर्वव्यापक नाही आहे. जसं लहान मुलं असतात, ती भांडू लागली आपसात तर आई वडील बघत राहतात का? सांगा तुम्हीच. नाही ना. सरळ आहे ना. शांत करतात त्यांना. एकाला तरी समजून काढतात नाही एकाची. अरे तू मोठा आहेस, तू समजून घे. काहीतरी करून दोघांना शांत करायचा प्रयत्न असतो. मग जेव्हा माणसं, मनुष्यात्मे ते आपसात द्वेष आहे, वैर आहे, विरोध आहे, तेव्हा त्यांच्यात असलेला तो परमात्मा तो थांबवत नाही का? तो बघत राहील का? तुझ्यात आहे, माझ्यात आहे आपण म्हणतो ना. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे की नाही? परमेश्वराचं अस्तित्व प्रत्येक मनुष्यात्म्यात आहेत, म्हणजे त्याचे गुण आहेत, शक्ती आहेत. त्यांच्यात असलेला तो परमात्मा त्यांना भांडू देईल? मग जातीवरून, भाषेवरून, कशावरून हे जे काही होतं, वैर वा भाव आहे, दंगली होतात, जे पण प्राणहानी होते, हे होईल का? वैरभावच नाही ना. सगळेच आपसात गुण्यागोविंदाने राहतील. सगळ्यांमध्ये चांगलेच गुण असतील ना. परमेश्वराचं अस्तित्व आहे ना. आहे का पण असं? यावरून काय लक्षात आलं? जे आईवडील नसताना मुलं खूप मारपीट होते ना, आपसात भांडतात. ते समोर असतील तर ते थांबवणारच ना, समजावणार. तसंच आज मनुष्य जे पण होत आहे, भांडण तंटा म्हणजे जातीवरून, भाषेवरून, कोणत्याही पातळीवर जे काही असंतोष निर्माण होतो, द्वेषभाव आहे, परमेश्वर नाही आहे तेव्हाच तर आपसात एवढा आहे ना भांडण तंटा. तो जर असेल तर तो हे होऊच देणार नाही ना. तेव्हाच तर कुठेतरी आहे ना की जेव्हा अधर्म वाढतो, जेव्हा विवश आहे मनुष्य, तेव्हा परमेश्वर अवतरित होतो. तो इथेच आहे तर येण्याची गरजच नाही ना. सर्वव्यापकचा अर्थ तो इथेच आहे. मग कशाला त्याची आपण आठवण करतो किंवा आपण त्याची आराधना करतो किंवा त्याला आपण आळवतो की तू ये म्हणून?
जे म्हणत आलो आपण की परमेश्वर अवतरित होणार, तो नाही आहे तेव्हाच तर अवतरित होऊन अधर्माचा विनाश करणार ना. यावर आपल्याला स्वतःला विचारायचंय, परमेश्वर असता इथे तर एवढा अधर्म वाढलाच नसता ना. ईश्वराचं अस्तित्व आहे तिथे सुखशांती असणार ना. जर परमेश्वर इथेच आहे तर मग कोण येणार आहे अधर्माचा विनाश करायला आणि एका सत्य धर्माची स्थापना करण्यासाठी? मग हे सगळे अनेक प्रश्न निर्माण होतात ना. इथेच आहे तर येण्याची गरज काय? अवतरणाच्या वगैरे गोष्टी कशाला? यावरून हे अगदी स्पष्ट होतं की अधर्माचा विनाश करण्यासाठी परमेश्वर अवतरित होतो. तो सर्वव्यापी नाही आहे. आज आपल्याला ही नवीन गोष्ट आहे जी स्वीकार करायची आहे आणि विवेकपूर्ण विचार करून. हे सगळे अनेक प्रश्न निर्माण झाले ना. परमेश्वराचं अस्तित्व आहे तर भांडण तंटा नाही, अधर्म वाढणारच नाही. जे त्याचं आपण ऐकत आलो की अधर्माचा विनाश आणि सत्य धर्माची स्थापना, त्यासाठीच त्याचं अवतरण आहे. घेते इथे एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. आबू का तीरथ तुमको पुकारे, आ जाओ ब्रह्मा बाबा हमारे, आना ही होगा। मधुबन तुम्हारी बाट निहारे, आ जाओ ब्रह्मा बाबा हमारे, आना ही होगा। आबू का तीरथ तुमको पुकारे, आ जाओ ब्रह्मा बाबा हमारे, आना ही होगा, आना ही होगा, आना ही होगा। चारों तरफ आज दुख की घड़ी है, आओ तुम्हारी जरूरत पड़ी है। चारों तरफ आज दुख की घड़ी है, आओ तुम्हारी जरूरत पड़ी है। दुनिया की नौका, दुनिया की नौका लगा दूं किनारे, आ जाओ ब्रह्मा बाबा हमारे, आना ही होगा, आना ही होगा, आना ही होगा। बेचैन है आज धरती के वासी, घर घर है चिंता, घर घर उदासी। बेचैन है आज धरती
के वासी। घर घर है चिंता, घर घर उदासी। बरसा दो खुशियाँ, ओ बरसा दो खुशियाँ दुआरे दुआरे। आ जाओ ब्रह्मा बाबा हमारे, आना ही होगा, आना ही होगा, आना ही होगा। करता प्रतीक्षा संसार सारा। ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. मग स्पष्ट झालं ना? ईश्वर, परमात्मा, परमेश्वर, तो ब्रह्मांड नायक, तो सर्व शक्तिमान, तो सर्वव्यापी नाही. मग येणार कोण? अवतरण कोणाचं? मग हे स्पष्ट झालं ना की तो अधर्माचा विनाश करण्यासाठी आणि एका सत्य धर्माची स्थापना करण्यासाठी अवतरित होतो आणि एकदाच अवतरित होतो. मग तो कोणत्या परिस्थितीमध्ये, कोणत्या वातावरणात, तेही आपण ऐकलं ना. सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये गरजच नाही. कलिकाल, कलह क्लेशाचं युग, जिथे मनुष्यात्मा विवशवान आहे, वैरविरोध वाढला, मग तिथे अधर्म वाढला, तेव्हा अधर्माचा विनाश आणि एका सत्य धर्माच्या स्थापनेसाठी परमेश्वराचं अवतरण आहे, एकदाच आहे. तेव्हाच तर गीतेमध्ये जे महावाक्य आहेत ते सिद्ध होतात. नाहीतर आपण बऱ्याच गोष्टी बोलतोय आणि गीतेचं महावाक्य पण आपण म्हणतोय की अधर्माचा विनाश आहे ना ते. मग ते जे श्लोक आहेत, मग आपण स्वतःच इतके कन्फ्यूज झालो, बाकी गोष्टीही बोलतोय, हेही बोलतोय, तर मग प्रेरित कसं करणार इतरांना सत्य मार्गावर चालण्यासाठी? मग ही वास्तविकता आहे. म्हणजे ईश्वराने हे सांगितलं ना भगवद्गीतेत की गीतेचं ज्ञान केव्हा, म्हणजे कोणत्या परिस्थितीत येऊन देतात. अवतरण होतं कशासाठी, उद्देश काय आहे, मार्गदर्शनासाठीच ईश्वर अवतरित होतात. अनेक अधर्म विनाश करायचा आणि एका सत्य धर्माची स्थापना, म्हणजे स्थापित करायचं आहे ती मूल्य, ते समजवणार कोणाला? मानवालाच ना. ते ज्ञान कोणत्या परिस्थितीत देतात ते लक्षात आलं आपल्याला. एकदाच अवतरित होतात आणि कलह क्लेश असेल, जेव्हा वैरविरोध आहे, विवशवान आहे माणूस, आळस, निद्रा, प्रमाद वाढला आहे, अशा वेळेला ईश्वर येत आहेत आणि हे गीतेचं ज्ञान आपल्याला समजावून सांगत आहेत. म्हणजे त्यात जे म्हटलं आहे की युद्ध समाप्त झालं गीता ज्ञानामध्ये, मग त्याच्यानंतर धर्मग्लानीची जी काही लक्षणं आहेत ती सांगितली गेली ना. ती आत्ता प्रॅक्टिकली कशी आहेत? मग जे धर्मग्लानीची लक्षणं आहेत ती आत्ता प्रॅक्टिकली वर्तमान काळामध्ये आपल्याला म्हणजे सगळीकडे ती जाणवतील, ती दिसतील जर नीट विचार केला तर. मग तेच स्वतःच्या मनाला विचारायचं आहे, परमेश्वराचं पुन्हा अवतरण होण्याचा जो काळ आहे, जो कालावधी आहे, तो झालेला आहे की नाही? कधी होणार परमेश्वर अवतरित? अधर्माच्या विनाशासाठीच ना. मग अधर्म वाढल्याची लक्षणं जाणवतात की नाही? विचारा हा प्रश्न स्वतःला. विचारा, ईश्वराचं अवतरण झालेलं आहे की नाही? झालंच आहे ना. तेव्हाच तर हे ज्ञान आपण ऐकत आहोत. हे जे आपण ज्ञान ऐकत आहोत, जन्मोजन्मीच्या भक्तीचं फळ परमेश्वर येऊन ज्ञान देतात. ज्ञान म्हणजेच समज ना. भक्तीमध्ये काय केलं आपण? पूजा, पाठ, श्लोकाचं पठण, अर्थ काही माहिती नाही, ते वाचून आपले पूर्वज वाचत होते, आपणही वाचून आरती गातो,
मनापासून गातो. भावना आहे आज पण ते प्रमाण कमी झालेलं आहे हे तुम्ही मानता ना? मग तेच म्हणायचंय की भक्तीचं फळ हे जे ज्ञान, ही समज ईश्वराचं देत आहे, हेच तर प्रत्यक्ष प्रमाण आहे की ईश्वराचं अवतरण झालेलं आहे. हे जे शेअर करत आहे हे ज्ञान कोणत्याही शास्त्रात कुठेही तुम्हाला ऐकायला नाही मिळणार. स्वतः तो स्वयंभू, त्याचं नावच आहे ना स्वयंभू, स्वतः या भूतलावर येतात आणि हे ज्ञान देतात. ते पण परकाया प्रवेश करून. तो अजन्म आहे. जे आपण ऐकलं, जन्म नाही घेत, मग अवतरण आहे त्यांचं. मग कधी आहे अवतरण? प्रत्येक युगात नाही, तेही आपण समजलं. मग ते केव्हा? मग ते आत्ता आहे गरज. अधर्माचा विनाश, अधर्म वाढला आहे, ती लक्षणं पण आपण जाणवतोय आपल्याला. हेच तर ज्ञान आहे. हे जे शेअर करत आहोत आम्ही, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. हे ज्ञान की ईश्वराचं अवतरण झालेलं आहे. आम्हाला ही गोष्ट कुठून समजली? नक्कीच तो अवतरित झालेला आहे आणि त्याने हे ज्ञान दिलेलं आहे त्या जगत नियंत्याने. तेव्हाच तर कळली ना, आणि तेव्हाच तर शेअर करू शकतो ना. आहे ना, विचार करा. जे वकील असतील त्यांच्या व्यवसायात, त्यांना माहिती असतील बघा समाजामध्ये काय काय घडत आहे आज. अशा घटना म्हणजे अधर्म किती वाढलेला आहे त्याचं प्रत्यक्ष प्रमाण रोजच्या जीवनात रोज अशा केसेस येत असतील. अशा त्यांना किंवा आपणही असं थोड्याशा लेवलवर कुठे ना कुठे मीडियाद्वारे, न्यूजद्वारे, सोशल मीडिया आहे, अशा अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममधून जी नेगेटिव्हिटी, जे म्हणतो ना आपण की धर्मग्लानी, अधर्म, वाईट वृत्ती, वाईट प्रवृत्ती वाढलेली आहे. सगळ्या लिमिट क्रॉस झालेल्या आहेत. जाणवतंय हे आपल्याला. तेच तर आहे ना. आत्ताच तर ईश्वराचं अवतरण झालेलं आहे. म्हणूनच तर हे नॉलेज, हे ज्ञान आम्ही पण शेअर करू शकतो. पण कुठेतरी त्याने येऊन सांगितलेलं आहे आणि ते फक्त सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक माध्यम आहे. प्रत्येकाला हे समजून घ्यायचं आहे. आज इथेच थांबते. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा, आमचा. माता
शीतल करती